अहो, दिल्ली येथील जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, तुम्ही एक पालक आहात, संस्था चालक आहात. त्या जो लाठी हल्ला झाला या संदर्भामध्ये काय तुमची प्रतिक्रिया आहे? अतिशय घृणास्पद तो प्रकार त्या ठिकाणी घडला असं म्हणावं लागेल. कारण ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हे शासन, हे सरकार खेळत आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपला आक्रोश मांडण्यासाठी आपलं म्हणणं तुमच्या समाजापर्यंत किंवा सरकारपर्यंत जावं, या भावनेनं जे आंदोलन उभारलं लोकशाहीच्या मार्गातून, त्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न या सरकारकडून होत आहे, याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. आणि ते कधी कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. कारण ज्या बर्बरतेनं त्या मुलांना मारहाण करण्यात आली, एखाद्या मुलीवर एखादा IPS अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या समोर मारहाण करतो आणि त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी आमचं काय राहणार आहे? ही मला वाटतं आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आज ह्या आपल्या सगळ्या समाजावर आलेली आहे. आणि त्याच्याबद्दल कुठेतरी चिंतन करण्याची वेळ आज सगळ्या मुलांना, सगळ्या पालकांना, सगळ्या संस्थाच्या प्राध्यापकांना, शिक्षकांना आलेली आहे. याच्याबद्दल वेगळं सांगायची काही गरज नाही. भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या माध्यमातून आपण राजकारण हे लहानपणापासून बघितलेलं आहे. परंतु सध्याचं राजकारण जर बघितलं तर एवढं मोठं आंदोलन लाठीच्या विरोध असताना भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? ते चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसा हा प्रकार आहे. म्हणजे करून सगळं पुन्हा शिरजोर अशा पद्धतीचे राजकारण, उलटं राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. झालेल्या चुकावर पांघरून टाकण्याच्या नादामध्ये हे पुन्हा चुका करत आहेत. ज्या काँग्रेसनं आणीबाणी लादली म्हणून आपण काँग्रेसला शिवा देत बसतोय, पण आज तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, हे तुम्हाला वाटत नाही का? दुसरा मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा विद्यार्थ्याच्या प्रश्नाबद्दल किंवा पेपर फुटीबद्दल जो प्रश्न विचारला जातो त्याला उत्तर तुम्ही असं देता की काँग्रेसच्या काळात इतकेदा पेपर फुटला, मग काँग्रेसनं काय केलं? अरे काँग्रेसनं गाढवपणा केला म्हणून तुम्हाला सत्ता दिली ना, तुम्ही तेच करत असाल, तुमच्या त्याच्यात काही फरक नाही असं तुम्हाला सिद्ध करायचे काय? म्हणून हे सगळे प्रकार झालेल्या गोष्टीला कुठेतरी दाबण्यासाठी, कुठेतरी वाचवण्यासाठी मला वाटतं धर्मेंद्र प्रधान सारख्या एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला काय अडचण होती तुम्हाला? त्याच्याकडून झालेल्या चुका ह्या जर तुम्ही लक्षात घेतल्या असत्या, वारंवार घडत असतील, तर जनतेचा एवढा मोठा विरोध होत असते वेळेस एखादी तुम्ही जर माघार घेऊन जर त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न केला असता, तर तुमचं नाव हे सगळे विद्यार्थी मोदी साहेबांचं आज गुणगान गायले असते, त्यांच्याबद्दल आपुलकी, अभिमान, स्वाभिमान वाढला असता. पण आज एखाद्या माणसाला पाठीशी घालण्यासाठी तुम्ही बेदरकारपणे या सर्व आमच्या विद्यार्थ्यांना तुडवत आहात आणि त्यांच्यावर अमानुषपणे लाठी हल्ला करत आहात. हे कुठंतरी मनाला न पटणार आहे आणि ह्याचा परिणाम नक्कीच भविष्यात या भारतीय जनता पक्षाला भोगल्याशिवाय राहणार नाही. यांना डिलिमिटेशन करायचं आहे, यांना या खासदाराची संख्या वाढवायची आहे. ती वाढवण्यासाठी यांना सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात राहील यासाठी सगळे प्रयत्न करायचे. हे करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी दाबून, दडपून, यांच्यावर अन्याय करून मला वाटतं यांना कोणीही विचारणार नाही, यांच्या पाठीशी कोणीही नाही, ही भावना त्यांच्या डोक्यात आलेली आहे. पण हे तरुण पिढी एकदा बिघडल्यानंतर यांना कुठेही सोडणार नाही, ही खात्री त्यांना मला वाटतं आज झाली असेल. आणि आज त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं रात्री, मी ऐकलं होतं की आम्ही आता चर्चा करणार, लोकसभेमध्ये आपलं म्हणणार, सोमवारच्या नंतर पुन्हा चर्चा करणार. म्हणजे वेळ माळू धोरण या ठिकाणी अवलंबण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. मला या निमित्तानं विनंती करायची आहे की कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि तरुण या विद्यार्थ्यांना आपण न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही नक्कीच आहोत, याबद्दल काही शंका नाही. विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये तुमच्यावर पक्षाने जबाबदारी दिली होती. असं असताना तुम्ही सध्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये दिसत नाही. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे दिसत नाही आणि आमच्या छोट्या भावाची इच्छा होती की बुवा मी त्यांच्यासोबत काम करावं, म्हणून मी त्यांच्यासोबतच संस्थेच्या कामामध्ये आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा सोबत त्यांच्याच राहून काम करण्याची माझी मानसिकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी बोलवणं कमी केलंय आणि इकडून आम्हाला काम सांगणं बंद झाले, म्हणून दोन्हीच्या मध्येच आम्ही सध्या आहोत.
मला वाटतं नक्कीच भविष्य काळामध्ये काम करू. लोकांची सेवा करणं हा उद्देश आहे. राजकारण करणं हा उद्देश नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि तुमचे काही मतभेद झालेत का? नाही, नाही. बिलकुल नाही. प्रताप पाटलासोबत मध्ये माझी कुठलीही झाली नाहीत किंवा होतील असं मला वाटत नाही. कारण राजकारणाच्या पूर्वीसुद्धा आम्ही मित्र होतो. मी विरोधात त्यांच्या लढवली तेव्हाही त्यांचा मित्र होतो. मी तरी मानत होतो, तेही मानत होत्या, मानत असतील किंवा मला वाटतंय मानतात. म्हणून तो काही विषय या ठिकाणी होत नाही. पण राजकारणामध्ये काही गोष्टी वेगळ्या घडू शकतात, घडतात. त्यावेळेस त्यांना विरोध केलेला आहे आणि कधी तशी वेळ आली तर बिलकुल करणार. पण त्या माणसाने कधी माझं कुठलंही काम पडो, कधी मला त्यांनी पक्ष किंवा हे गोष्टी न मानता मित्र म्हणून माझं काम केलेलं आहे. याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. योग्य वेळी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होता, तुमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या परत पक्षामध्ये येणार होता. नेमका हा प्रवेश कधी होणार आहे आणि काय आहे ठरले का? पुरुषोत्तम जिकडे आहे तिकडे माझा पक्ष, काय मला त्यात प्रवेश करायची गरज आहे. पण तुम्ही सध्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक जबाबदार पदाधिकारी आहात. त्याच्यामुळं काम करायचं असेल तर शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागेल. नाही, प्रवेश करण्याबद्दल काहीच अडचण नाही. पुरुषोत्तमच्या हाताळत प्रवेश कर मला विषय झाला होता की आपण उद्धव साहेबांकडे जाऊ. पण इतक्या दूर जाण्याची गरज नाही. तुम्ही सोबत राहा तिथं मी काम करायला तयार आहे. पण फक्त प्रवेश घेऊन कुठलं पद घेण्यापेक्षा शिवसेनेत घेऊन काम करायला मला काही अडचण राहणार नाही. पुन्हा अजून दुसऱ्या कोणा पक्षाचे किती पक्ष बदलायचे बदलून आता आता काम करायचे, समाजसेवा करायची म्हणून आपल्याला काम ह्या ठिकाणी हे करायचे. राजकारण म्हणून करण्यासाठी खूप लोक तयार आहेत राजकारण करायला मतदारसंघामध्ये. कोणी म्हणते मी हे केलं, कोणी म्हणते ते केलं, मी हे रस्ता केला, ते रस्ता केला. अतिशय अवस्था बेकार सगळ्या ठिकाणी झाली असल्यावर सुद्धा फक्त राजकारण म्हणून सगळ्या ठिकाणी बोलल्या जाते. तसं न बोलता आपण समाजाची सेवा करणं, ज्या कुठल्या अडचणी लोकांच्या आपल्याकडे आपल्यापर्यंत ज्या लोक अडचणी घेऊन येतात, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हेच मला वाटतं समाजकारण आहे. ह्याच्यापेक्षा आज समाजकारणाला वेगळी परिभाषा अशी निर्माण झालेली आहे. आपण लोकांना त्रास न देणं ही समाजसेवा आहे असं मला वाटते कधी-कधी. कारण आजकाल जे नेते झालेत, लोकांना त्रास देण्यामध्ये त्यांची धन्यता त्यांना जास्त वाटते. म्हणून लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या त्या आपल्यापर्यंत ज्या येतात, त्या जनतेच्या ज्या अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी प्रशासनाला प्रशासनापर्यंत ते मांडणं, त्यांच्याकडून ते काम करून घेणं, हीच समाजसेवा आहे. ह्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत भविष्यातही. दिवाळीच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे? जिल्हा परिषद निवडणुका भाजप घेईल की नाही मला आजही शंका आहे. मला वाटत नाही निवडणुका अजूनही घेतील. कारण जोपर्यंत त्यांना खात्री होणार नाही, की आपण ह्या निवडणुका जिंकू, तोपर्यंत निवडणुका लावतील असं मला वाटत नाही. आणि जेव्हा लागतील, तेव्हा नक्कीच जेव्हा रणांगण समोर येईल तेव्हा युद्ध तर खेळावंच लागणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल विचार करण्यासारखं किंवा काय निर्णय घेण्यासारखं काही विषय नाही. जो काही निर्णय होतील, कौटुंबिक जे निर्णय होतील त्या निर्णयानुसार मला काम करावं लागेल. उभा टाकायचं पुरुषोत्तम उभा टाकणार का मनीषाताई उभा टाकणार का संध्या उभा टाकणार का मी उभा टाकणार हा विषय आम्ही बैठक घेऊन ठरवू. त्या तुमच्यावर त्याप्रमाणे उभा काम करू. टाकण्याची वेळ आली तर कोणत्या पक्षाकडून उभा टाकणार हा प्रश्न आहे तुमच्यासमोर. मी पक्षाकडून आता कुठल्या पक्षाकडून उभा टाकायचा हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जे असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोडून भाजप शिवसेनेमध्ये जाण्याचा विषय मागं झाला होता. ते अजून थांबलेलं आहे. जेव्हा जो निर्णय होईल त्यावेळेस राहील. मला वाटतं की कुठला पक्ष आहे याच्यापेक्षा माणूस कोण आहे याला जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या बाबतीत आपण विचार करतो. कारण फक्त पक्षावरच या ठिकाणी मतदान मिळत नाही, तर वैयक्तिक संबंधावर या ठिकाणी मतदान मिळतं. सुग्या-मुग्यांना, बारा-बलुतदारांना, सर्वसामान्याला घेऊन काम करण्याची पद्धत आदरणीय केशवराज धोंडगे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला घालून दिली आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कुठल्याही एका जातीला, पक्षाला घेऊन, कुठल्याही एका जाती धर्माला घेऊन आपण राजकारण करू शकत नाही. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडून सर्वसामान्य लोकांना, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन आपल्याला या ठिकाणी राजकारण करावं लागणार आहे. आणि ते करण्याची आमची नक्कीच या ठिकाणी भावना राहणार आहे. निवडणुकीला उभा टाकणं, न उभा टाकणं हा मुद्दा वेगळा राहील. पण संधी मिळाली तर नक्की उभा टाकू, काय अडचण राहणार नाही. पुरुषोत्तम धोंडगे आता शिवसेनेमध्ये आहेत. तुमच्यावरही उद्धव साहेबांनी खूप प्रेम केलं आहे. अशामध्ये दोन भाऊ एका पक्षात राहून काम करण्यासाठी काय अडचण आहे? नाही, माझी काहीच अडचण नाही. मी कुठं अडचण आहे म्हणून. फक्त ऑफिशियली प्रवेश झाला नाही. मी भावासोबत काम करतच आहे. तो तो काही विषय वेगळा आहे असं मला वाटत नाही. म्हणजे समाजात जरी मला कुठे समजा कार्यक्रमात मुक्तेश्वर केशवराव धोंडगे
एवढं जरी नाव सांगितलं तरी पुरेसं आहे. त्याच्या मागं कुठल्या पक्षाचं नाव देण्याची सुद्धा गरज पडेल असं मला वाटत नाही. एवढं आपण कमवलंय या 22 वर्षामध्ये आणि बाबाची पुण्यही आमच्या सोबत आहे. त्यामुळं हा काही विषय नाही. कोण्या पक्षात राहावं किंवा कुठल्या पक्षात काम करावं हे सब टायटल आहेत. ते बघूत आपण काय करायचं.